कालच्या माझ्या त्या प्रॉपर्टीवरच्या व्हिडिओने आणि भाऊकीच्या व्हिडिओने मला बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या तर ज्योती आम्ही काय करू, आम्हाला 2-3 मुलं झाली, हे आम्ही आमच्या घरच्यांचं ऐकलं की एकाला 2 पाहिजे, दोनाला 3 पाहिजे, आणि आता आम्हाला झाले तर आम्ही काय करू. आता तुम्हाला जेवढी पोरं आहेत तेवढी घरं घ्या. भांडणं नाही झाली पाहिजेत ना, तर मग घरं घ्या तेवढी. 3 असतील तर 3 घरं घ्या. आता तुम्ही बोलाल की आम्हाला आमचं स्वतःच घर नाहीये, पोरांना कुठे 3-3 घ्यायची, तर मग ती त्या पोरांची चुकी नाहीये, ती तुमची चुकी आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला पैदा करा, तुम्हीच केलं ना. एक असतं तरी आईबापच झाला असता ना, आणि आता 3 झालेत तरी आईबापच आहेत ना. आणि नंतर मग म्हातारपणी नाटकी नाही करायची, ही सांभाळते का ते सांभाळते ते बघत बसायचं. आणि काही लोकांना तर जगा वेगळं टेन्शन की ज्योती तुझ्या घरात हे चाललंय का. माझ्या घरात हे नाही बाबा. माझे बाबा हुशार होते, माझ्या बाबांना कळलं, साठी ओलांडली, आपण चुपचाप 2 पोरं आहेत त्यांच्या नावावर करून टाकलं. एकदम क्लिअर, हिशोब क्लिअर. ते तसले नाहीयेत. अशा काही म्हाताऱ्या आहेत आणि काही म्हातारे पण आहेत जे जिवंत आहेत, आता 90 पर्यंत पोहोचत आलेत, पण तरी पण घरात दिसते की आपल्या या 2, 3, 4, 5 भावंडांमध्ये भांडणं होत आहेत, एकमेकांचे जीवा उठले, तरी पण ते वाटणं